च्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता वीणा बॅग भरत असते, पण तिचं मन मात्र आता बॅग भरायला तयार होत नसतं, कारण तिला हे घर सोडून कुठेही जायचं नसतं आणि त्यासाठी तिची गडबड गोंधळ सुरू असतं. म्हणजेच बॅगेत कपडे भरताना ती 10 वेळा विचार करत असते की काय करावं, कारण या घराला तिने आपलं घर मानलं होतं आणि आता हेच घर तिला सोडून जायचं आहे आणि त्यामुळे तिचं काहीच जे आहे ना ते खूप जास्त जड झालेलं असतं. तिला या सगळ्या प्रसंगात समजत नसतं, म्हणूनच ती रडत असते ते सगळे कपडे वगैरे भरताना. पण दुसरीकडे मात्र आता वीणा रडत असताना संतोष तिथे येतो आणि संतोष वीणाला लगेच नावं ठेवू लागतो आणि वीणाला म्हणत असतो की अगं, आज सणाचा दिवस आहे, काय रडत बसलीस, कशाला ते, तुला काही कळतंय का, असं बोलून तो तिला म्हणतो की पटकन आवर, आपल्याला निघायचं आहे. आणि असं बोलून ना तो तिला आता आवरायला सांगत असतो. वीणाच्या डोळ्यात पाणी काही थांबत नसतं, कारण आईबापांसोबत आता एवढं नातं आपण जमवलं आहे आणि ते आता असं सहज तोडून जायचं म्हणजे तिच्या या सगळ्या गोष्टी ना जीवावर आलेल्या असतात, नकोशा वाटत असतात आणि त्यामुळे मनात मात्र नुसती धाकधूक सुरू असते. इकडे आता संतोष तिला काही ना काही बोलत असतो नेहमीप्रमाणेच, पण आता संतोषला ती म्हणत असते की ठीक आहे, मी आवरते आणि ह्या बॅगा वगैरे आजच हे सगळं घेऊन जायची गरज आहे का हो, असंही आता ती म्हणत असते. संतोष म्हणत असतो की मला बाकी काही माहीत नाही, आपल्याला आजच निघायचं आहे. दुसरीकडे आता घरातही चर्चा रंगलेली असते की आता कसं काय करायचं आहे त्याची. म्हणजेच आता नगर परिषदेची निवडणूक असते, नगर अध्यक्ष म्हणून आता निवडून त्यांना आणायचं असतं, उमेदवारीसाठी उभं करायचं असतं ते म्हणजे सिद्धूला, कारण सिद्धूचा जो जसा दबदबा आहे त्यामुळे सिद्धूला लोक नक्कीच निवडून देतील ह्याला कॉन्फिडन्स होता. पण अधिराजला एक संधी मिळायला हवी असं निलांबरीला वाटत असतं आणि म्हणूनच निलांबरी या सगळ्याबद्दल सगळ्यांना बोलत असते. पण त्याच वेळेला आजी म्हणत असते की आम्ही आमचा निर्णय घेऊ शकतो की कोणाला या सगळ्यामध्ये स्थान द्यायचं आहे ते तू आम्हाला शिकवू नको, असं देखील सांगितलं जातं. आणि जेव्हा आजी हे सगळं काही बोलते ना तेव्हा मात्र निलांबरी शांतच राहते. पण निलांबरीला वाटतं की अधिराजने ह्या निवडणुकीत उभं राहावं, तर दुसरीकडे संपतराव देखील आता त्याच गोष्टीचा विचार करत असतात आणि तेही म्हणत असतात की मलाही हेच वाटते की आपण अधिराजला ह्या निवडणुकीला उभं करायचं का. मग आजी आता म्हणत असतात की तुम्हाला काय वेळ लागलं आहे का, तुला कळते का तू काय निर्णय घेतोयस ते, कारण तुला तर चांगलंच माहिती आहे गावात लोक सिद्धिराजला किती मानतात. त्यामुळे मला असं वाटतं की सिद्धिराजला आपण ही जागा द्यायला हवी, आजीचं ठाम म्हणणं असतं. मग संपतराव विचार करत असतात. संपतरावांना थोडं असं वाटत असतं की आपल्या मोठ्या मुलाला सुद्धा संधी द्यायला हवी आणि निलांबरीचं मात्र तोंड आता इथे आजीनं बंद केलेलं असतं. आजीला आता सिद्धिराजच योग्य वाटत असतो, कारण गावातल्या सगळ्यांचा सपोर्ट जो आहे तो शेवटी सिद्धिराजलाच आहे. पण संपतरावांचं मन कुठे मानायला तयार नसतं, कारण त्यांनाही असं वाटत असतं की आपला मोठा मुलगा आहे आणि त्याला आपण कुठेतरी मागे खेचतोय का असं मनामधून त्यांना वाटत असतं. पण तरीसुद्धा आता आजीने त्यांना डायरेक्ट सांगितलं आहे म्हटल्यावर आता ऑप्शनच नसतो संपतरावांना, कारण त्यांना जे आहे ते काही झालं तरीसुद्धा आता मानावंच लागणार असतं. निलांबरी मात्र विचार करते की यावेळेला जर आमच्या ह्यांना संधी नाही मिळाली तर मी आधीच तयारीत राहणार आहे, कारण तिने ना पूर्ण तयारी केलेली असते, सगळी तयारी तिने आधीच करून ठेवलेली असते. म्हणजे तिला असं वाटत असतं की ह्यांना आता संपवायला पाहिजे, तेव्हाच आपला डाव साध्य करता येईल. दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळत असतं की इकडे दैवी कुटुंबातसुद्धा खूप जास्त जोरजोरात तयारी सुरू असते पाडव्याची. आणि जेव्हा ही पाडव्याची तयारी इतकी धूमधामने सुरू असते ना तेव्हा बँकी सगळं काही सजवत असतो. लक्ष्मी त्यासोबत श्रीनिवास हे सुद्धा मदत करत असतात. सिंचनाने खूप जास्त सुंदर रांगोळी काढलेली असते, त्यामुळे लक्ष्मी तिचं कौतुक करत असते. दुसरीकडे आता जो संतोष असतो तो आता बॅगा वगैरे घेऊन बाहेर येत असतो. वीणा म्हणत असते की तुम्ही काय करताय, प्लीज थांबा ना हो, नका ना करू हे सगळं काही, तुम्हाला काहीच कसं वाटत नाही आहे, असंही आता ती म्हणत असते त्याला. पण तो म्हणत असतो की मी का विचार करू कोणाचा, आगात चांगला मुहूर्त आहे, घरात जाऊया राहायला, नको अडकाटे आणू, असं त्याचं म्हणणं असतं आणि तो बॅगा वगैरे सगळ्या घेऊन बाहेर आलेला असतो. दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं सिद्धू सगळेच जण बाहेर आलेले असतात आणि आता इकडे गाडेपाटलांच्या कुटुंबातसुद्धा आता गुढीपाडव्याचा सण असतो. आता इथे मुद्दामून निलांबरी म्हणत असते की ह्या वेळेला मला नको मान देऊ भावना, ह्या वेळेला तुझाच मान आहे, कारण आता तुमचं नुकतंच लग्न झालेलं आहे
पण नीलांबरीला भावना म्हणत असते की नाही बहिणी, हा तुमचा मान आहे, घ्या तुम्हाला. पण इकडे भावनाला ती सांगते की नको, कारण का ऑलरेडी नीलांबरीला त्या गुढीच्या काठीमध्ये ना मुद्दामून कांड करून ठेवलेले असतात. म्हणजे जी गुढीची काठी आहे ना, त्याचे जे पूर्ण जे सुतं असतात ना ती लाकडाची, ती पूर्ण अशी वर काढून ठेवलेली असतात, जेणेकरून भावनाला त्या सगळ्याचा त्रास व्हायला हवा. यासाठी तिचा मुख्य हेतू तसाच असतो. भावना जसं त्या गुढीला हात लावते तसं आता ती गुढीचं जे हे असतं, सूत असतं, तिच्या हातात टोचतं. त्यामुळे भावनाला हाताला लागतं. त्यामुळे आता भावना विचार करत असते की हे सगळं कसं काय होतं आहे. पण आता आजीनं भावनाचं कौतुक करत असते, कारण खूप सुंदर अशी गुढीची तयारी तिने केलेली असते. आणि एवढी सुंदर तिने गुढीची तयारी केली आहे म्हटल्यावर इकडे मात्र आजी खुश असते. पण नीलांबरीला हे बघवत नसतं. नीलांबरीचं म्हणणं असतं की का सारखं सारखं हिचा उदो उदो होतो आहे, आणि ते तिला बघवत नसतं. आणि त्यासाठी ती आता मुद्दामूनच या सगळ्यामध्ये वाद घालत असते. मग इथे आता भावनाला ते सूत लागलेलं असतं लाकडाचं, त्यामुळे बिचारी ती कळवळते. आणि त्यानंतर ती पुन्हा ती गुढी ठीक करायला जाते. पुन्हा हाताला लागतं. अक्षरशः ती गुढी उभारत असते ना, तेव्हा ती गुढी अक्षरशः कोसळते आणि ती पडणार. तेच आता सिद्धूने ती गुढी सावरलेली असते. सिद्धू आता जशी ती गुढी सावरतो तेव्हा जाऊन सगळ्यांचा जीव भांड्यात पडतो. सगळीजणं पाहत राहतात. आणि आता इकडे मात्र आजी म्हणत असते की हे सगळं काय आहे. आता नीलांबरी म्हणत असते की बघितलं का, अपशकुन झाला ना, हे सगळं या भावनामुळे. मग आजी आता नीलांबरीचं थोबाड बंद करते. नीलांबरीला म्हणत असते काही अपशकुन वगैरे नाही, उलट ती गुढी पडणार होती, ती सावरली आहे, काही अपशकुन वगैरे झालेला नाही आहे, असंही आता म्हटलं जातं. जेव्हा आता या सगळ्या गोष्टी बोलल्या जातात ना, तेव्हा आता आजी चक्क भावनाच्या बाजूने उभी असते. आणि हे सगळं बघूनच ना आता खूप जास्त बरं भावनाला वाटत असतं. आणि सिद्धूलासुद्धा. सिद्धू आणि भावना आता विचार करत असतात की आजीमध्ये खूप जास्त बदल झालेत. पण नीलांबरी मात्र म्हणत असते चला, आपला हा प्लॅनसुद्धा आता फेल गेलेला आहे. आणि हा प्लॅनही फेल गेल्यामुळे ना नीलांबरीची खूपच जास्त चिडचिड होत असते. नीलांबरी इकडे तिकडे पाहत असते. पण इकडे जेव्हा अधिराज जो आहे ना, तो जेव्हा बघतो तेव्हा त्याच्या लक्षात येतं की अरे, ह्याला तर किती लागलेलं आहे, या सुता कोणी काढून ठेवलेल्या आहेत. मग आता त्यांना संपतराव म्हणतात की जाऊ दे, चला हे सगळं विषय बंद करा, आता तुम्ही आपल्या कामाचं करा, गुढी उभारायची आपल्याला. दुसरीकडे दैवी कुटुंबातसुद्धा गुढी उभारण्याचं काम सुरू असतं. दैवी कुटुंबातसुद्धा कळस वगैरे आणून ठेवलेलं असतं. पण आता इकडे जे आहे ते पूर्णपणे ताट औक्षणाचं वगैरे तयार नसतं. औक्षणाचं ताट वगैरे आता आणायला इकडनं लक्ष्मी आतमध्ये जाते. आणि आंब्याचं टाळसुद्धा आणलेलं नसतं. म्हणून श्रीनिवासही म्हणतात अरे, आंब्याचं टाळ जर आतमध्येच राहिलं, मी पटकन जाऊन आंब्याचं टाळ घेऊन येतो. मग आता श्रीनिवास आणि लक्ष्मी आतमध्ये जातात. तोपर्यंत ते सिंचना, आरती, बँकी ही सगळी तयारी करत असतात. दुसरीकडे भावनाच्या हस्ते गुढीची पूजा वगैरे होते. आणि आता गाडेपाटलांच्या घरातसुद्धा आता गुढी उभारली जाते. त्यामुळे घरात वातावरण खूप सुंदर असतं. आणि त्यानंतर आता भावनाच्या हातून ही पूजा वगैरे होते ना, त्यामुळे सिद्धूच्या चेहऱ्यावरचा तो आनंद स्पष्टपणे दिसत असतो. भावना ही खुश असते. तर दुसरीकडे जो आहे तो सिद्धूही म्हणत असतो की भावनाच्या मनात जी काही इच्छा आहे ना, ती लवकरात लवकर पूर्ण व्हायला हवी, असं त्याला वाटत असतं. आणि त्यासाठी तो खूपच जास्त खुश असतो आणि देवाकडे प्रार्थना करत असतो. तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळत असतं काही मनात विचार करत असते की हे देवा, सगळं काही व्यवस्थित होऊ दे, यावर्षी आमच्या घरात पाळणा हलू दे, असं म्हणणं तिचं असतं. आणि त्यामुळे तीसुद्धा अगदीच मनोभावे देवाकडे प्रार्थना करत असते. तर दुसरीकडे मात्र आता संतोष बॅग वगैरे घेऊन निघालेला असतो. संतोष जेव्हा बॅग वगैरे घेऊन निघतो ना, तेव्हा वीणा त्याला म्हणत असते की हो, काय करताय तुम्ही, नका ना असं करू, ऐका माझं. पण आता तो ऐकत नसतो. तिकडनं आवाज येतो आईचा, म्हणजेच लक्ष्मीचा. तसा आता ती मुद्दामुळे ना त्या बॅगा वगैरे सगळं काही ना लपवून ठेवते. मग आता जेणेकरून घरात ना कोणालाही ते दिसायला नको, हाच त्यामागचा उद्दिष्ट असतो. आणि जेव्हा ती हे सगळं लपवून ठेवते ना, तेव्हा मात्र आता इथे संतोष म्हणत असतो की काय आहे बिना, मला सांग ना, कधी ना कधी काही झालं तरी या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या घरातल्यांना कळणारच आहेत. त्या आता कळल्या काय आणि नंतर कळल्या काय, त्यात काय फरक पडतोय, असंही आता म्हटलं जात असतं. दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतो की भावना जी आहे ती आता सगळ्यांनाच म्हणत असते की माझं डोकं खूप जास्त दुखते. कारण खरं तर आता सगळ्यांनाच नगर परिषदेची निवडणूक, त्यामध्ये कोण उमेदवार राहणार आहे उभा, यासाठी जायचं असतं. पण तिथे आता तिला जाता येत नसतं. त्यामुळे ती थोडी अशी चलबिचल झालेली असते. तर तिला सिद्धूही म्हणत असतो की चालेल, तुला नाही होते तर ठीक आहे, नको येऊस तू, आम्ही जातो. आणि इथे आजीसुद्धा सांगते की आराम कर, तुला त्रास होत असेल तर. आजीनेही तिला आता सांगितलेलं असतं. त्यामुळे तीही जरा चांगल्या ह्याच्यात असते. तीही विचार करते की चला, काही झालं तरी आजी माझ्या पाठीशी उभ्या राहत आहेत ना, त्यामुळे तिलाही आता अगदीच भरून आलेलं असतं. दुसरीकडे मात्र आता
इथे सगळीजणं निघालेली असतात आणि जे काही निकाल लागतील ते मलाही सांगा असे तिचं म्हणणं असतं. म्हणजे तिला माहीत नसतं की उमेदवारी कोणाला देणार आहे, पण इथे संपतराव हे डिक्लेअर करणार असतात. आजीने आधीच सांगितलेलं असतं. पण सिद्धिराजचं म्हणणं असतं की त्याला नाही उभं राहायचं या ह्याच्यासाठी. त्याला असं वाटतं की त्याच्या भावाने या सगळ्यासाठी उभं राहावं. तर इकडे भावना म्हणत असते की तुम्ही सगळ्यांनी लवकर या, मी तुमची वाट बघते, कारण भावनाचं डोकं दुखत असतं म्हणून भावना काही येणार नसते. मग आता सगळीजणं तयारी वगैरे करून जायला निघतात आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद असतो. निलांबरीसुद्धा निघालेली असते. निलांबरीला असं वाटत असतं की ह्यावेळेस तरी आपल्याला काहीतरी मिळेल, आपल्याला मान मिळेल. पण आधीच निलांबरीनं सगळी तयारी केलेली असते, कारण तिला काही झालं तरीसुद्धा सिद्धूचा काटा काढायचा असतो. सिद्धूला या सगळ्यामध्ये उभं करायचं नसतं, यासाठी तिची धडपड सुरू असते. इकडे आता दैवी कुटुंबातसुद्धा गुढी उभारली जात असते. संतोष वीणाही बाहेर येतात, कारण आता वीणाने अक्षरशः बॅगा लपवून ठेवलेल्या असतात. ती संतोषला म्हणते निदान सरा दिवशी तरी ना घरात भांडणं नको आहेत असं तिचं म्हणणं असतं. इकडे आता सगळीजणं गुढीसमोर उभे असतात, पण वीणाच्या डोळ्यामध्ये अश्रू असतात, कारण वीणाला हे एवढं सुखासुखी कुटुंब सोडून कुठेही बाहेर जायचं नसतं आणि त्यामुळेच ना वीणाच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं. वीणा आता म्हणत असते की एकत्र कुटुंब मला पुन्हा कधी अनुभवता येईल, कधी एकत्र राहता येईल खरंच माहीत नाही, पण हे देवा सगळं काही नीट होऊ दे असंही आता वाटत असतं. पण संतोष मात्र हे घर सोडून जाण्यामध्ये खूप जास्त खुश असतो, कारण त्याला ह्या दैवी कुटुंबात ना एकत्रमध्ये राहायचं वैताग आलेला असतो, कारण का सगळ्यांमध्ये पैसा वाटा, हे सगळं करा, हे त्याला नकोसं असतं. परंतु इकडे मात्र आता तो आतमध्ये निघून जातो, कारण त्याला गुरुजींचा कॉल आलेला असतो. गुरुजी म्हणतात की कुठे राहिलात तुम्ही, आम्ही कधीची तुमची वाट बघतोय, केव्हा येत आहे तुम्ही. मग आता संतोष म्हणतो की हे काय येतोच आहे, घरात गुढीची पूजा सुरू होती म्हणून यायला जमलं नाही, थांबा, हे काय बॅगेत कपडे वगैरे भरलेत, येतोच आहे. आणि त्याने ना एक नेमप्लेटसुद्धा बनवून घेतलेली असते, ज्यामध्ये श्री व सौ संतोष दैवी अशी ती नेमप्लेट असते आणि ती नेमप्लेटसुद्धा तो आता बॅगेवर ठेवतो आणि तो जात असतो. इकडे आता जी लक्ष्मी असते ती प्रार्थना करत असते गुढीसमोर उभं राहून की आमचं घर जे आहे ते एकोप्याने असंच एकत्रित बांधून ठेव, आमच्या घरावर कोणतंही संकट यायला नको, दुःख यायला नको. आणि तेवढ्यातच ना इकडे आतमध्ये संतोष जो आहे तो त्या बेडला म्हणजेच अडकून पडलेला असतो, पायात पाय अडकून, आणि तेव्हा आवाज सगळ्यांना बाहेर येतो म्हणून सगळेजण आतमध्ये जातात. तेव्हा आता सगळेजण आतमध्ये जाऊन पाहतात तर काय, तिथे आता संतोष पडलेला असतो. पण संतोष पडलेला असतो त्याकडे लोकांचं लक्ष नसतं. ते आता त्याच्या घराची जी पाटी असते ती सुद्धा पडलेली असते आणि तीच लक्ष्मी हातात घेते. त्यावर श्री व सौ संतोष दैवी लिहिलेलं असतं आणि श्री व सौ संतोष दैवी लिहिलेलं असतं. त्यामुळे लक्ष्मीला कळते ही याच्या घराची पाटी आहे आणि हा बहुधा घर सोडून चाललेला आहे आणि त्याला तर लागलेलं असतं, त्यामुळे तो त्या वेदनेत असतो. पण इकडे आता सगळ्यांना कळून चुकलेलं असतं की ह्यानं घर घेतलेलं आहे आणि हे घर सोडून चाललेलं आहे. मग श्रीनिवासही त्याला विचारतात की हे सगळं काय आहे. मग आता वीणा खूप जास्त टेन्शनमध्ये येते. वीणाला कळत नसतं की आता काय बोलावं, कसं बोलावं, काय रिॲक्ट करावं, म्हणून ती आता खोटंच बोलायचा प्रयत्न करते. दुसरीकडे आता सगळीजणं देवळात पोचलेली असतात, गाडे पाटील कुटुंबीय. तिथे आता पत्रकार असतात. पत्रकार प्रश्न विचारत असतात की तुम्ही कोणाला उमेदवारीसाठी उभं करणार आहेत. पण संपतराव त्यांना थांबवतात, कारण त्यांना आधी जाऊन देवीची ओठी वगैरे भरायची असते आणि देवीकडे आधी त्यांना कबूल करायचं असतं, नारळ फोडायचा असतो आणि यासाठी ते आता पत्रकारांना आधी काही सांगत नाही, देवीकडे जाऊन हात जोडत असतात. आणि त्याच वेळेला संपतरावांना आजीने आधीच सांगितलेलं असतं की जे काही ठरवणार आहेस ते विचार करून ठरव, कारण आपल्याला गावचा विकासही हवा आहे. आणि म्हणूनच संपतरावांच्या डोक्यामध्ये आधी अधिराज असतो. पण आजीने समजवल्यामुळे मात्र आता संपतराव जे आहेत ते ह्या सगळ्यासाठी उभं करणार असतात, ते म्हणजे सिद्धिराजला. आणि तसं ते आता गुरुजींनाही सांगतात, गुरुजींना नारळ वाढवायचा असतो ना यासाठी. पण आता ते अधिराजचंही म्हणणं असंच असतं की सिद्धिराजने ह्या सगळ्यासाठी उभं राहावं. पण इकडे निलांबरी मात्र म्हणत असते की यावेळेला जर माझ्या मनासारखं काही झालं नाही तर मी मात्र आता काट्याने काटा काढणार आहे असं तिचं नक्की असतं. इथे गुरुजी येतात, गुरुजींच्या कानात वगैरे सांगितलं जातं, ते नारळ वगैरे वाढवतात. त्यानंतर आता पाया वगैरे पडून ते लोक बाहेर जातात, कारण बाहेर पत्रकार लोक वाट बघत असतात आणि ह्यांना सुद्धा अनाऊन्समेंट करायची असते आणि त्याचसाठी ती लोक आता बाहेर जायला निघत असतात. देवीचे आशीर्वाद वगैरे घेतात. भावना या सगळ्यांमध्ये नसते, पण इकडे मात्र सिद्धूला असं वाटत असतं की अधिराजने ह्या निवडणुकीत नगर परिषदेच्या उभं राहावं आणि त्याचसाठी तो एवढी सगळी धडपड करत असतो. दुसरीकडे वीणाच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं. वीणा आता तरीसुद्धा सगळ्यांना घरात समजवायचा प्रयत्न करत असते. म्हणजेच ती आता म्हणत असते की ते काय ना आपल्या बरंचचा प्रोजेक्ट असं म्हणत असते. पण त्यावेळेला संतोष म्हणत असतो की वीणा किती दिवस या गोष्टी लपवून ठेवणार आहेस,
उगाच आहे ना खोटं बोलू नकोस, थांब, मी सगळ्यांना सांगतोय आता खरं. आणि त्याच वेळेला तो ती पाटी हातात घेतो आणि सगळ्यांना सांगू लागतो की माझा निर्णय झालेला आहे, मी हे घर सोडून जातोय, मी दुसरीकडे माझं घर बांधलंय. घर बांधलंय म्हटल्यानंतर आता सगळ्यांनाच धक्का बसतो. हे सगळं कधी झालं, जागा कधी घेतलीस, घर कधी बांधलंस आणि आम्हाला जराही तू सांगितलंच नाही असंही म्हटलं जातं. कारण श्रीनिवास हे त्याच्यावर हक्क दाखवणारच ना, ते विचारणारच त्याला, कारण का शेवटी ते बाबा आहेत त्याचे. पण त्यांनासुद्धा तो म्हणतो की मला आता ह्या एकत्र कुटुंबात राहायचा वैताग आला आहे तुमच्या लोकांसोबत, त्यामुळे मी स्वतःचं प्रशस्त असं घर बांधलं आहे. मग इकडे आता हरीशही चिडलेला असतो. हरीश म्हणतो की ह्या सगळ्याबद्दल आम्हाला आधी तू का नाही सांगितलंस, आधी कल्पना का नाही दिलीस. लक्ष्मी मात्र आता पूर्णपणे मोडून गेलेली असते, कारण आता संतोष जो आहे ना तो मात्र आता सगळं काही एकटं ठरवून मोकळा झालेला असतो. त्याला आता काही देखील आता घरातल्या कोणाचंही पडलेलं नसतं. हरीश मात्र चिडलेला असतो. दुसरीकडे आता इकडे सगळ्यांनाच अनाऊन्समेंट करायला संपतराव पुढे येतात आणि संपतराव जे आहेत ते नगराध्यक्ष म्हणून आता निवड करतात, ती म्हणजे सिद्धूची. आणि सिद्धिराजचं नाव घेता क्षणी इकडे आता नीलांबरीची वाट लागते. नीलांबरीला आता वाटत असते की कुठेतरी आपल्या नवऱ्याचं नाव घेतलं जाईल, पण नाही. म्हणूनच तिने आधीच एका माणसाला सांगून ठेवलेलं असतं, सुपारी देऊन ठेवलेली असते सिद्धूची. समोरून तो माणूस निशाणा साधून असतोच. जसं सिद्धिराजचं नाव घेतलं जातं ना, तसं मात्र आता समोरचा माणूस डायरेक्ट गोळी झाडतो. ती आता सिद्धिराजला लागते नाही, ती सिद्धिराजला लागत नाही, कारण पुढील भागातमध्ये दाखवलं गेलेलं आहे तर ती गोळी आजीनी स्वतःच्या हातावर बहुधा झेललेली आहे आणि त्यामुळेच ना आता सिद्धिराजच्या प्रसंगातून वाचलेला आहे. पण नीलांबरीचा हा डावसुद्धा सक्सेसफुल झालेला नाही आहे. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला आहे हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत टाटा बाय.